नमस्कार मंडळी. तर आज आपण करणार आहोत तळणीचे मोदक. तर सगळ्यात पहिले आपण मोदकासाठी लागणारे मिश्रण तयार करायला घेतलेलं आहे. तर सारणामध्ये मी गूळ टाकलेला आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी साखर ॲड केली होती, पण तुम्ही गूळ आणि साखर दोघांपैकी काहीही वापरू शकता. शेवटी ते गोडाचंच काम करतं. नंतर आपण ह्याच्यामध्ये मावा ॲड केलेला आहे. तुम्ही जर आतापर्यंत कधी सारणामध्ये मावा ॲड नसेल केला तर एकदा नक्की ॲड करून पहा. मोदक खायला अतिशय चविष्ट लागतात. हे अशा प्रकारे आपण मिश्रण तयार करतोय. ह्याच्यामध्ये आपण वेलची पूडसुद्धा ॲड केलेली आहे आणि अशा प्रकारे आपण सारण जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ शकता तुम्ही. मी इथे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि पुऱ्यांमध्येच मी सारण भरत आहे आणि सारण टाकून मी छोट्या तुम्ही बघू शकता कळ्या पाडते मी. कुठल्याही प्रकारचा साचा वगैरे न वापरता तुम्ही झटपट अशा कळ्या करून मोदक असं रेडी करू शकता. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही मोदक रेडी करू शकता. तर हेच मोदक आता आपण तळणार आहोत, कारण हे तळणीचे मोदकाची रेसिपी आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण उकडीचा मोदक बघितला होता. तर थोडे थोडे करून असं आपण डीप फ्राय करणार आहोत. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मोदकाला फ्राय करायचे आहेत चांगले. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पोचत राहतील. आता तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहोत. आणि ही आहे माझी पूजा बेस्टी. माझ्या कुठल्याही कामासाठी हेल्प करत असते. आणि अशा प्रकारे आपलं जे डिश आहे हे पूर्ण तयार होत आहे. तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन हे पूर्णपणे झालेलं आहे. तर आता आपण बाप्पासाठी नैवेद्य तयार करत आहोत. 2 दिवसांनी बाप्पा जाणार आहेत, त्यामुळे हे बाप्पाचं नैवेद्याचं ताट आपण लावत आहोत. तर अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पाची डिश तयार केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि याचा नैवेद्य आपण बाप्पाला आता दाखवणार आहोत, कारण हे बाप्पाचे आवडीचे मोदक आहे जे त्यांना प्रचंड आवडतात. तर हे अशा प्रकारे आपण तळणीचे मोदक केले. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.